नमस्कार. सध्या यूट्यूब असो या कोणतेही न्यूज चॅनल शेतकऱ्यांना 7,000 रुपये मिळाले आहे अशी बातमी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य पसरत आहे आणि शेतकऱ्यांना 7,000 रुपये मिळालेही देखील आहे. परंतु बातमी ही जरा वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न हे सर्वच न्यूज चॅनल आपल्याला करताना दिसत आहे. नेमकी ही बातमी काय आहे? शेतकऱ्यांना 2,000 रुपये काल परवा तर मिळाले आहे, परंतु 7,000 रुपयेही देखील मिळाले आहे. बातमी एकदम खरी आहे, परंतु शेतकऱ्यांना कोणत्या मिळाले, काय आहे नेमकी या बातमीमागचं सत्य आणि तुम्हाला 7,000 रुपये आले आहे का, ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नवीन आले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि तुम्ही पाहतात PS मराठी न्यूज चॅनल. आपण एवढं पाहणार आहोत की शेतकऱ्यांना 2,000 रुपयेऐवजी 7,000 रुपये मिळाले. नेमकी काय आहे योजना आणि किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला? PM किसान सन्मान निधी योजना 20व्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले, परंतु आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखीभाऊ योजनेअंतर्गत 5,000 रुपये अतिरिक्त देण्यात आले. जवळपास 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये जमा झाले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेला आहे. यावेळी केंद्र सरकारने देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचा हप्ता स्वरूपात सुमारे 20,500 कोटी रुपयांची रक्कम पाठवली आहे. यावेळी एक राज्य असे आहे जिथे फक्त 2,000 रुपयेच नाही तर शेतकऱ्यांना 7,000 रुपये भेट ही त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेली आहे. केंद्राच्या PM किसान योजनेसोबतच स्वतःचीही देखील योजना जोडली आहे. त्याचे नाव अन्नदाता सुखीभाऊ PM किसान योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 20,000 रुपये देण्याचे आश्वासन हे देण्यात आलेले आहे. या अंतर्गत पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 5,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये असे टोटल 7,000 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये पाठवले आहे. आंध्र प्रदेशातील 45,85,838 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये हे पाठवलेले आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची निवडणूक जाहीरनामे आणि योजनेचे आश्वासन त्यांनी पाळले आहे आणि हे 7,000 रुपये तिथे मिळाले आहे. नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी ही बातमी सध्या पसरत आहे ती बातमी संपूर्ण मिसलिडिंग बातमी आहे. म्हणजेच पैसे तर मिळाले आहे, शेतकऱ्यांनाच मिळाले आहे, परंतु बातमीच ही आपल्या महाराष्ट्रातील नसून बाहेर राज्यातील आहे. म्हणून आपल्याला ह्या बातमीचं काहीही देखील सोप्या शब्दात सांगितलं तर देणं घेणं नाही आहे, परंतु इथले न्यूज चॅनल हीच बातमी कव्हर ही सध्यानं करताना आपल्याला दिसत आहे. त्याकरिता अशा बातम्यांपासून सावध राहा, सतर्क राहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.